आत्मीयता एक आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण होते, तशी तुमच्या कवितांबद्दल निर्माण साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत. या कार्यक्रमात मी माननीय कवी लेखक लक्ष्मण शिंदे सर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. नमस्कार म्हणून निसर्गाचं घट्ट करू नात रोप लावू डोंगराला हिरवी करू रान रोप लावू डोंगराला हिरवी करू रान दाटी करू डोंगराला कमी करून दाटी करू डोंगराला कमी करून बोलावून पावसाला दुष्काळाला मात बोलावून पावसाला दुष्काळाला मात चला जाओ निसर्गात गाणं गाऊ. ज्या वन विभागात मी काम करत होतो त्या वन विभागात फिरत असताना किंवा जंगल तुडवत असताना काही गोष्टी मनाला पटत नव्हत्या. ज्या वन विभागात मी काम करत होतो बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? म्हणजे त्यांचे मूळ नाव काय आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे त्यांचं मूळ नाव आहे. बरोबर सर. तर पुढचा प्रश्न तर तुमच्याशी निगडीतच आहे. बरं. रानकवी कोणाला संबोधले जाते? म्हणजे ते आम्हाला तर काय म्हणते नादो महानवरे रानकवी म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर काय आपल्या देशभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या रानकविता इतक्या चांगल्या आणि खरंय. सुंदर आहेत. त्याच्यामुळे खरंय, खरंय. म्हणून म्हणाली तुमच्याशी निगडीत कारण तुम्ही एक निसर्ग कवी आहात आणि तुम्ही इतकं छान लिहिताय. तर पुढचा प्रश्न आहे, कृष्णपाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? यशवंतराव चव्हाण. मस्त सर, छान. आपला खूप छान अभ्यास आहे साहित्याचा आणि अगदी पटापट आपण आपल्या सेगमेंट जो रॅपिड फायर आहे त्याच्याप्रमाणे आपण एकदम नमस्कार श्रोते हो. पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आर.जे. सुरक्षा तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आपल्यासाठी पल्पपच्या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत, ज्यामध्ये आपण नेहमीच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधत असतो. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच एका व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत, ज्यांच्या काटेरी वाटा हिरव्या वाटा हे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहातही त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. शिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. विविध भागात अनेक कवी संमेलनात अध्यक्षपद, प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी म्हणून त्यांचा सन्मान होत असतो. असे कवी लेखक माननीय श्री लक्ष्मण निवृत्ती शिंदे सर भोर पुणे येथून यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आणि साहित्याचा प्रवास या मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग, तुम्ही ऐकायला तयार आहात ना? पल्पपच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत. या कार्यक्रमात मी माननीय कवी लेखक लक्ष्मण शिंदे सर आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार म्हणून सर, आपण अजिंक्य साहित्य संगम सातारा या साहित्य संमेलनात आपली भेट झाली होती काहीच हो. महिन्यांपूर्वी मे महिन्यामध्ये. त्याच्यानंतर आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून पल्पपच्या या मंचावरून या ऑनलाईन कार्यक्रमात भेटत आहोत. खूप आनंद होत आहे सर. हो हो. थँक्यू. सर, आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूयात. ठीक आहे. शिंदे सर, आपण वनाधिकारी असताना साहित्य क्षेत्रात कसे काय बरं वळलात? साहित्य क्षेत्राची आणि तसंच प्रशासकीय कामाची काही ताळमेळ नसतो. परंतु ज्या वन विभागात मी काम करत होतो त्या वन विभागात फिरत असताना किंवा जंगल तुडवत असताना काही गोष्टी मनाला पटत नव्हत्या. म्हणजे जसं की वणवा लागल्यानंतर डोंगराचं जे दिसणारं दृश्य, वृक्षतोड केल्यानंतर त्या जागेचं दिसणारं दृश्य किंवा दुष्काळ पडल्यानंतर जंगलाला दिसणारं काळोखी किंवा जंगलात येणारं वेगळंपण हे कुठेतरी मनाला दुःख देत होतं. खरं तर माझा आणि साहित्य क्षेत्राशी काही संबंध नाही. परंतु जेव्हा कोरोना काळ आला त्यावेळेस कोरोना काळात मला एका मित्रांनी सांगितलं की तू एका ग्रुपमध्ये ऍड हो. मी म्हणलं साहित्याचा ग्रुप होता. म्हणलं ते साहित्य ग्रुप मला काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नाही म्हणे वाच तर. आणि ते साहित्य ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर ज्या काही चारोळ्या असतील, त्या कविता असतील किंवा त्या लेख असतील ते वाचत गेलो. आणि वेळ असल्यामुळं कोरोना काळात वेळ असल्यामुळं सहज एक चारोळी लिहिली
आणि चारोळी त्या स्पर्धेत टाकली. माझा स्पर्धेला 3रा नंबर आला आणि अरे अशा वाह! तऱ्हेने मी चारोळीच्या सहाय्याने साहित्य क्षेत्रात प्रवेश केला. बरोबर. म्हणजे तुम्ही कोरोना काळातला जे संकट आपल्यावर आलं होतं, परंतु त्या वेळेचा आपण सदुपयोग केलात. तसं आणि म्हणता येईल. हो आणि आपलं एक म्हणजे खरं पाहायला गेलं तर मुळातच तुमच्यामध्ये एक कवी, लेखक दडलेला असेल, परंतु तो त्या काळामध्ये तो बाहेर निघाला. हां. बरोबर आहे. सर आपलं बालपण शहरी भागात झालं होतं की ग्रामीण भागात झालं होतं? म्हणजे लेखकांना लिहिताना आजूबाजूच्या वातावरणाचा त्यांच्या लिखाणावर परिणाम होत असतो. आणि आपण एक आता सेवानिवृत्त झाला आहात, वनाधिकारी असल्यामुळे अरण्यातील अनुभव आपण खूप जवळून पाहिले असतील. तर ते तुमच्या लिखाणातून उतरतातच असं जाणवतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? माझा जन्म खरं तर खेड्यामध्ये झाला. ग्रामीण म्हणण्यापेक्षा मी खेडं म्हणतो त्याला. बरं. खेड्यामध्ये झाला आणि शिक्षण खेड्यामध्ये झालं. जरी बारामती शहर असलं तर ते ग्रामीण एरियात मोडतं. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा देत राहिलो. स्पर्धा परीक्षेत यश आलं. मंत्रालयामध्ये मी नोकरी स्वीकारली, पण शहरी भाग मला काही आवडला नाही. म्हणून मला निवड मंडळामार्फत ग्रामीण भागातली म्हणजे वन विभागातली नोकरी भोरला मिळाली आणि मी ग्रामीण भागातच संपूर्ण नोकरी म्हणजे 31 वर्ष नोकरी मी ग्रामीण भागात केली आणि या ग्रामीण भागात फिरत असताना बरेचशा म्हणजे आमचा भोर वेल्हा भाग हा दुर्गम भाग समजला जातो. अशा भागातही आम्हाला फिरायला मिळालं. म्हणजे सर्वसामान्य वनाचंच नाही तर सर्वसामान्य माणसाचंही जीवन ग्रामीण भागातलं कसं असतं, याचं आम्हाला प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर ते काय-काय करतात ग्रामीण भागात, जनावरं सांभाळतात, शेती कशी करतात, या भागातली भात शेती असती, भात शेतीला काय-काय करावं लागतं शेतकऱ्यांना, असे बरेच प्रश्न आमच्यासमोर होते. त्याच्यामुळं या वनाच्या बरोबर मी शेतकरी कविता वगैरे लिहिताना ह्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून कविता लिहिल्यामुळं ग्रामीण भाग आणि ग्रामीण शब्द हे माझ्या कवितेत नक्कीच आढळतील. शहरी भागातले जसे तुम्हाला शब्द माझ्या कवितेत कधी भेटणार नाही, पण ग्रामीण भागातले अस्सल शब्द माझ्या कवितेमध्ये दिसून येतात. आणि बरोबर. त्यामुळे ह्या कविता ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त आवडतात. बरोबर. कारण ते जवळीक साधली गेली. ग्रामीण लोकं त्याच्याशी म्हणजे ते स्वतःचे अनुभव किंवा स्वतः ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्याच त्यांच्या तुमच्या लिखाणातून सर्वांना जाणवल्या आणि ते त्यांच्या मनाला भिडल्या गेल्या किंवा जास्त आत्मीयता एक आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण होते, तशी तुमच्या कवितांबद्दल निर्माण झाली. म्हणजे नक्कीच आपण निरीक्षण केलं आणि ज्या वातावरणाचा आपल्या लिखाणावर परिणाम झालेला आहे. बरोबर आहे. सर साहित्य जगतात पाऊल ठेवल्यानंतर जसं आपण म्हणालात, की कोरोना काळात आपली लिखाणाला सुरुवात झाली. हं. तर एक आनंदाची बाब असते आणि त्यावेळेस आपला काटेरी वाटा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. तर बरोबर. त्या पुस्तक निर्मितीची काही खास आठवण? हां, त्या कविता लिहीत असताना सुरुवातीला नेहमीच प्रेमाच्या कविता येतात. कुणी कवी पाहिला तर प्रेम बरोबर. आई, वडील, बहीण, भाऊ संसारामध्ये अगोदर तो त्या आपल्या आसपासच्या भागातल्या खरं तर कविता लिहितो. माझंही अगदी. तसंच झालं. त्याला यमक नसणार किंवा जुळवाय जायचं. त्या कविता मित्रांना दाखवायच्या. त्या त्यांना वाटायचे तर दुरुस्त्या कर. तुझे चांगलं आहे परंतु तू वाचन कर. वाचन केल्यावर अजून तुला जास्त सुचल ते लिहिण्यासाठी. असं लिहीत असतानाच बऱ्याचशा कविता मग मनाला भिडणाऱ्या लिहिल्या गेल्या. ज्या वनाच्या संबंधित होतं, ज्या वन विभागात मी नोकरी करतो, ज्या वन विभागात मी पोट भरतो, त्याचे जे काही दुष्परिणाम लोकांसमोर येतात, त्या दुष्परिणामावर कविता लिहिण्याचं ठरलं. मग त्या कविता लिहीत गेलो मी. वनवा असेल, वृक्षतोड असेल, वनव्याचं जे काही विद्रुपीकरण असेल, बरोबर. यावरती मी कविता लिहीत गेलो आणि कविता लिहीत असताना कविताचा संग्रह झाला. आता म्हणजे संग्रह झाला म्हणजे नुसता पानामध्ये संग्रह झाला त्याचा. आता पुस्तक रूपाने संग्रह आणायचं तर आपल्यापाशी कोणीही साहित्यिक नव्हता. कुणाचंही पाठबळ नव्हतं, की बाबा चला आम्ही तुम्हाला मदत करू. पण कविता संग्रह करावा असं मला बरेच जण म्हणजे माझ्या घरातूनही मुलं म्हणत होते, की तुम्ही आता एवढ्या कविता लिहिता तर कविता संग्रह झाला पाहिजे. तर कविता संग्रह करायचं तर पहिली गोष्ट असते त्याला नाव काय द्यायचं. मग आता बरोबर. नाव देताना ठरवायला पाहिजे. मग माझ्या कविता सुरुवातीच्या होत्या. सुरुवातीच्या म्हणजे मी जे माझं जीवन भोगलं, म्हणजे माझ्या शेतकरी कुटुंबात आई-वडिलांनी जे भोगलं,
ते मी जे भोगलं, त्या भोगलेल्या कविता म्हणजे माझ्या ग्रामीण भागातल्या, म्हणजे आठवते दिवाळी असेल किंवा शेतीच्या काय ते आपल्या पायाचं कुरपा असतील, हाताला काय माती, काय खर्ज नाहीत झालेल्या असतील. अशा कविता मी लिहित गेलो. पण त्या कविता ज्यावेळेस मी WhatsAppवर वगैरे टाकत होतो, त्यावेळेस ग्रामीण भागातून म्हणजे पार बुलढाणा, नांदेड इकडून मला फोन यायचे, की "सर, तुम्ही ही आठवते दिवाळी कविता जी लिहिली, त्या आठवते दिवाळी कविता ही तुमची नाही. ही सर्वसामान्य त्यावेळेच्या जन्माची म्हणजे आमचा जन्म साधारणतः दुष्काळातला. म्हणजे दुष्काळाचे चटके भोगलेले आम्ही म्हणजे 68-69 ला जन्म झालेल्या लोकांना जन्म झाल्या तर दुष्काळ कळत नाही. पण यानंतर 4-5 वर्ष म्हणजे 72-73 चा दुष्काळ त्या काळात जे आम्ही उपभोगलं, जीवन उपभोगलं त्या त्या काळातल्या त्या कविता म्हणजे घरात अन्न आहे, नाही आहे, काय खाल्लं, काय नाही, हे आठवतं आता आपल्याला, की आपण त्यावेळेस कसं जगलं आणि ते कवितेच्या रूपाने मांडत गेलो. म्हणून हे दुःख भोगलेलं म्हणजे जंगलाचं दुःख असेल, माझं दुःख असेल म्हणून त्या कविता संग्रहाला नाव द्यायचं ठरलं काटेरी वाट. म्हणजे आपण ज्या संघर्षातून गेलं, त्या संघर्षालाच आपण जसं आता पुढे येतोय, तसं ते काटेरी वाट कविता संग्रह नाव द्यायचं ठरलं आणि त्यात कविताही तशाच आहेत. म्हणजे ज्या दुःख व्यक्त करणाऱ्या जास्त कविता आहेत. प्रेमाची कविता असली तरी ती प्रेमिकाने आपल्याला कसं जवळ केलं नाही, त्याबद्दल कविता असतील. डोंगराच्या बाबतीतही तसंच असेल, झाडाच्या बाबतीत तसं असेल किंवा बरोबर. माझं जीवनही तसंच असेल. बरोबर सर. म्हणजे आपण अत्यंत समर्पक नाव आपल्या कविता संग्रहाला दिलं आहे, की जी सत्य परिस्थिती आपण अनुभवली होती आणि त्याचंच आपण वर्णन केलेलं आहे. बरोबर. सर आतापर्यंत तुमच्या जसं आता म्हणालो काटेरी वाट हा कविता संग्रह, त्याचसोबत हिरव्या वाटा हा कविता संग्रह, तसेच कृपा सिंधू, काळीज वेण्या, अष्टविनायक गणपती, बापाचा आधार, पेरण असे अनेक प्रातिनिधिक कविता संग्रहही आपले प्रकाशित झालेले आहेत. बरोबर, बरोबर आहे. तर काव्य संग्रह, ललित लेख संग्रह आणि कादंबरी लेखन याच्यामध्ये काय फरक असतो? आता कविता म्हटलं तर कोणाची तुलना मी कविता लिहितो म्हणून मीच माझ्याच कविता चांगल्या असतील किंवा कादंबऱ्या काहीतरी लिहित बसतात किंवा ते ललित लेख काहीतरी लिहितात असं मी म्हणू शकत नाही. कारण ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो जगण्याचा आणि ज्याला काय लिहायचंय ते मनमोकळेपणाने लिहिलं पाहिजे. आम्हाला शिकवतानाच आमच्या पाठ्यपुस्तकातले कवी हनुमंत चांदगुडे होते. हनुमंत चांदगुडेंनी किंवा बाचल सर असतील बाळकृष्ण बाचल बालकविता लिहितात. त्यांनी मला खरं तर मार्गदर्शन करताना हे सांगितलं होतं, की लक्ष्मण तुम्ही लिहिताना यमक-बिमक जुळवण्याच्या लगेच भानगडीत पडू नका. अगोदर तुमचं मत काय म्हणतंय, तुमचं मन काय म्हणतंय, त्या एखाद्या गोष्टीवर तुम्हाला काय म्हणायचंय, हे अगोदर व्यवस्थित लिहून काढा आणि त्यानंतर तुम्ही त्या कुठल्या सूत्रात बसवायची कविता तशी बसवत जा. खरं तर आपलं कवीचं म्हणणं मांडत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे मांडलं गेलं पाहिजे, की कोण काय म्हणेल. वास्तविक पाहता कविता मांडताना दुसऱ्या समाजाला, दुसऱ्या जातीला किंवा कोणाला त्रास होणार नाही, अशी कविता आपली असणं गरजेचं आहे. परंतु समाजाच्या विरोधात जर कुणी काय करत असेल किंवा समाज विघातक काही कार्य घडत असतील, त्यातनं ज्या काही कविता निर्माण होत असतील, त्या कविता निश्चित मांडल्या पाहिजे. म्हणजे कविता काय करते, 4 वळीत अख्खं तुमची कादंबरी मांडू शकते. 4 वळीतली कादंबरी होऊ शकते. आणि बरोबर. कादंबरीचं काय की विलंब लागतो तिला. कविता काय आपण लिहून लगेच WhatsAppला लगेच टाकून लिहू त्याच्यावर शकतो. त्याच्यावर आपल्याला लगेच मत मिळतं किंवा तुमची कविता कशी आहे. पण कादंबरीला काय करावं लागतं, वर्षानुवर्षे जातात ती कादंबरी पूर्ण खरं करण्यासाठी. आहे सर. ललित लेख लिहिताना त्याला फार वाचन लागते. वाचन लिहित असताना तुम्ही फिरलं पाहिजे. निसर्गात ललित लेख लिहित असताना तुम्हाला निसर्गाची ओळख व्हायला पाहिजे किंवा ललित लेख लिहिताना अनेक अलंकारिक भाषा वापरावी लागतात आणि त्या अलंकारिक भाषा वापरण्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि कविता लिहिताना कसं चारोळी जरी लिहिली तरी त्या चारोळीमध्ये अख्खा कादंबरी होऊ शकते, अशी कवितेची व्याख्या आहे. म्हणजे थोडक्यात सर काय, की कवितेमध्ये कमी ओळींमध्ये आपण मोठा आशय हो, किंवा एक मोठा विचार मांडू शकतो. मांडू शकतो. बरोबर आहे. बरोबर. आणि कविता ही लगेच सुचते. राइट. कधी-कधी म्हणजे अगदी लगेच क्षणात सुचते आणि लगेच 5च मिनिटात लिहून पूर्णही चालेल. होते. पण हो, कादंबरीला आपल्याला वेळ द्यावा लागतो, वेळ द्यावा संयम ठेवावा लागतो. एक चांगली कथा म्हणजे जशी ती आपल्याला सुचत जाईल, आपण लिहत-लिहत जाऊ किंवा त्याच्यामध्ये कुठले पात्र असतील,
तर ते विस्तृत स्वरूपात आपल्याला त्याचं लेखन करावं लागतं आणि त्याला ते पूर्ण व्हायलाही वेळच लागतो. वेळ जातो, बरोबर. खरंय सर. सर आपल्या कविता संग्रहातील कवितांचे मुख्य सूत्र हे निसर्ग संवर्धन किंवा वनसंपदा रक्षण हे आहे. तर हिरव्या वाटामधील वणवा ही आपली गाजलेली कविता, त्याचा अनुभव आमच्या रसिकांना नक्की ऐकायला आवडेल. काय आहे, मी 31 वर्ष वन विभागात सेवा केली आणि तीही शहरात नाही तर ग्रामीण भागात केली आणि माझं ऑफिस सुद्धा जंगलाच्या कडेला होतं. म्हणजे अगदी जंगलामध्येच माझं ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्येच मी जवळ-जवळ तिथं निवासस्थान बी माझं तिथं शेजारी होतं. त्यामुळं त्या जंगलात घडणाऱ्या घटनांचा परिणाम माझ्यावर व्हायचा. किंवा जंगल तुटत असताना त्या वनरक्षक वनपालाची वाट न बघता मी स्वतः जाऊन ते अडवलेले. किंवा डोंगराला वणवा लागल्यानंतर त्या लोकांबरोबर माझं जंगलात जाऊन वणवा विझवण्याचं काम नव्हतं, पण मला ती स्वस्थ बसू देत नव्हतं. मी जायचो त्यांच्याबरोबर वणवा विझवू लागायचो. मग त्या वणवा विझवत असताना जे आमच्या लोकांना त्रास व्हायचा, की वणवा विझवताना किती त्रास होतो, तो आमच्या वनपाल, वनरक्षक किंवा जे आमचे वनसेवक असतात, त्यांना ते खरं माहिती. तिथं जी गावाशेजारी जी जंगल जळत असतंय, पण गाव त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय, की ते माझं नाही. पण तो एक भ्रम आहे लोकांचा, की माझं नाही. माझं नाही, वनक्षेत्र हे तुमचंच आहे. फक्त तिथला जो नोकरदार आहे, तो 3 वर्षासाठी आलेला असेल, तो त्याचं संरक्षणाचं काम करून जाणार असेल. परंतु डोंगरावरचं जे काही आहे, जी वनसंपदा आहे, ती त्या गावाची आहे, त्या लोकांची आहे. हे लोकांना समजायला फार वेळ लागतोय, पण ते समजून घेतलं पाहिजे. मग अशाच वणवा लागल्यानंतर जे काही डोंगराला दुःख होतं. आपण म्हणतो माणसाला दुःख आहे. माणसाला दुःख नाही, तर निसर्गाला सुद्धा दुःख आहे. झाडाला दुःख आहे, डोंगराला दुःख आहे. डोंगर तुम्ही म्हणता निर्जीव आहे, डोंगराला काय दुःख आहे. पण डोंगर जे उगवते, डोंगरापासून ते झाडं तयार होतात, गवत तयार होते, अनेक जीवसृष्टी तयार होती. त्यातलं जे जळतंय, आपण एखाद्या घरात राहतोय. आपली आई तिथंच, आपलं भाऊ तिथंच, आपण सगळं कुटुंब एकत्र राहतोय. मग त्या एखाद्या मला जर दुःख झालं तर आपण काय म्हणतो, ते फक्त म्हणत नाहीत लक्ष्मणला दुःख आहे. तसं जे वनसृष्टी जळत असताना डोंगरावर जळल्यानंतर ते डोंगराला दुःख आहे. म्हणून मी डोंगराचं दुःख म्हणून वणवा कविता लिहिली. तर वणवा कवितेमध्ये वणव्यामध्ये जे काही म्हणजे जळतंय, ज्या वणव्यामुळे जे काही नुकसान होतंय, त्या वणव्याच्या कवितेमध्ये मी त्या डोंगराचं दुःख ह्या वणवा कवितेमध्ये मी संपूर्ण असा आशय मांडल्यामुळं ती आमच्या कर्मचाऱ्यांना तर भावलीच. परंतु साहित्य क्षेत्रात सुद्धा वणवा कविता आमच्या वन विभागाने तर ती कविता अगदी पोस्टर करून गावोगावी लावली. मग त्याच्यामुळं अजून उत्साह वाढतो आपल्याला. अरे आपला वन विभाग आपल्या पाठीशी आहे म्हणल्यानंतर आपल्याला लिहायला पाहिजे आणि वनसृष्टी, वनसंरक्षण करण्यासाठी आपण कवितेच्या माध्यमातून, खरं तर साहित्य क्षेत्रातलं ही कविता तुम्ही जर तिथं कादंबरी वाचायला गेला एखाद्या ह्याच्यात किंवा ललित लेख वाचायला गेला वणव्याचा, तर कुणी ऐकणार नाही. पण कवितेतून जे मांडले विद्यार्थ्यांपुढे किंवा त्या गावाच्या समुदायापुढे जे काही आपण मांडले, त्या कवितेतून भरपूर त्यांना काही कळलं जातं आणि म्हणून काही का होईना चिमणीचा वाटा मी ते वनसंरक्षणाचं, वनसंवर्धनाचं काम अशा कवितेच्या माध्यमातून करत आहे. बरोबर सर. म्हणजे निसर्ग वाचला तर मानवजात वाचेल, अशी आपली भूमिका आहे आणि तसंच प्रकारचं आपण लेखन केलेलं बरोबर, आहे. बरोबर. बरोबर सर. सर आता आपण म्हणालात, की आपण जे डोंगराचं दुःख आपण वर्णन केलंत किंवा ज्याच्याशी आपण समरस होऊन आपण ते लेखन केलं. तर सर आपण व्याख्यानं देता, गड किल्ले फिरता किंवा शाळा महाविद्यालयात जाऊन वृक्षतोड किंवा वृक्ष लागवड, जनजागृती याच्याबद्दल मार्गदर्शन करता. तसेच शाळेतील मुलांच्या सहली आपण काढता. तर तो तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे मुलांसोबत कसं वाटतं तुम्हाला? ह्याच साहित्य क्षेत्राने ही मला दिलेली देणगी आहे. म्हणजे ह्या साहित्य क्षेत्रात जसं आलो, तसं आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटलं, की हा माणूस काहीतरी निसर्गासाठी करतोय. मग निसर्गासाठी करतोय त्याला वाट करून देणारे काही अधिकारी असतात. काही बरं. अधिकारी असतात, की काहीतरी लिहिते, उगाच गेलं बाहेर तर आपला वेळ जाईल, काम होणार नाहीत. पण काही अधिकारी असं असतात, की तुम्ही ह्या साहित्य क्षेत्रासाठी जे करताय, ते वन विभागाच्या दृष्टीने तुम्ही करताय ना, तर तुम्हाला स्कोप देतो. म्हणून त्यांनी त्या मुख्य वन संरक्षक आमचे पुण्याचे होते.
त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही हे काम करता हे काम ॲडिशनल करा. म्हणजे तुम्हाला म्हणजे निसर्ग सहली काढण्यासाठी जा. मी माझ्या जे काही क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांना सूचना देतो. तुम्ही निसर्ग सहली काढा. निसर्ग सहली काढताना त्या मुलांचं वय सुद्धा मला त्या सरांनी सांगितलं होतं. म्हणजे त्या सरांचा असा अभ्यास झाला, की हे विद्यार्थी जर ह्यांना निसर्ग सहल काढली, तर त्यांना निसर्गाचं महत्त्व पटेल. मग ते म्हणले 7वीच्या पुढं आणि 9वीच्या आतमधली मुलं तुम्ही घ्यायची आणि त्या मुलांना निसर्गमध्ये काय घडतंय, निसर्गात सगळेच जातात निसर्गात, पण काय घडतंय हे दाखवण्यासाठी गेलं तर त्यांना तो निसर्ग माहीत होईल. म्हणून ह्या निसर्ग सहली काढण्याचं माझ्यावर जबाबदारी दिली आणि मी ती सक्षमपणे पार पाडली. कारण माझ्याकडे कवितेचा संग्रह होता. मुलांना घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस जंगलात फिरत असतो, तेव्हा मुलं माझ्या मागे पळायची. "सर अजून एक कविता होऊ द्या." म्हणजे निसर्ग दाखवत ह्या मुलांना ह्या कवितेच्या नादाने त्यांनी तो अख्खं कितीतरी फिरलं ना, तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. तसं पाहिलं तर मुलांना म्हणलं उठ आणि पाण्याचा ग्लास दे तरी ते कंटाळतात. परंतु जंगलात फिरताना मला अनुभव आहे, की मुलांना जर कवितेच्या माध्यमातून फिरवलं, तर ते उत्तम आहे आणि मला अनुभव आहे, की त्या मुलांनी खरंच मला रिस्पॉन्स दिला. सर लोकं त्यांचे जे शिक्षक होते, ते म्हणायचे, "सर आता मुलं थकले असतील." मुलं म्हणायचे, "नाही, नाही, अजून चला पुढे आणि अजून तुमच्या कविता होऊ द्या." ह्या प्रकारे बरोबर. मुलांमध्ये जनजागृती झाली. तसंच व्याख्यानाला गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मला अनुभव येतो, की व्याख्यान देताना कॉलेजला, महाविद्यालयाला सुद्धा गेलो, मेडिकल कॉलेजला सुद्धा गेलो. जे पर्यावरण विषय असतात त्या ठिकाणी मला बोलवणं आलं. त्या ठिकाणी जरी गेलं, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले शिक्षक सांगायचे, "सर 1 पाऊण तास तुम्ही बोलू शकता का?" पाऊण तास नाही म्हणलं 2 तास दिले तरी मी पर्यावरणावर बोलू शकतो. पण मुलांची क्षमता बघा म्हणे, मुलं जरा म्हणलं मी जर उभा राहिलो, तर मुलं शांत बसणार म्हणलं, काहीच काळजी नाही. तसंच व्हायचं. मुलांना असं शिकवणार आहे म्हणजे पर्यावरणातून कविता आणि कवितेतून पर्यावरण शिकवणारे फार पर्यावरण. कमी आहेत. म्हणजे हसत-खेळत शिकवलं तर विद्यार्थी ही कोणतेही मग ते कॉलेजचे असो किंवा महाविद्यालयीन असो, शाळेतले असो, हसत-खेळत कुठलाही विषय समजावून सांगितला, तर तो चांगल्या प्रकारे मुलांना समजतोही आणि मुलं ऐकतातही. बरोबर आहे. आणि व्याख्यानं झाली. परत मला आमच्या ज्या ट्रेनिंग सेंटर आता प्रशिक्षण संस्था आहेत. आमच्या वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपालांना ट्रेनिंग देण्याचे जे सेंटर आहेत, त्या सेंटरमध्ये सुद्धा मला पाठवलं. तिथं जावा, तुमचा एक विषय घ्या. पण विषय घेता ह्यांना पर्यावरणाच्या कविता, पर्यावरणाची गीतं ह्यांना म्हणून दाखवा. म्हणजे मग त्यांचा उत्साह वाढेल. तसं मी पाल, भुसावळ, चंद्रपूर, अ, जालना, इथं आपलं सांगलीजवळ कुंडल अशा प्रशिक्षण संस्थेत जाऊन आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जनजागृती केली. त्यामुळं जनजागृती. त्यामुळं मला महाराष्ट्रात सगळीजण निसर्ग कवी यांनीच आणि कवी का तुम्ही अशा नावानेच ओळखलं जातं. ही प्रसिद्धी मला जी दिली ती या साहित्याने दिली. म्हणजे साहित्य सर्वच देऊ शकतं आणि जेव्हा हे आपण करतो ना आणि जेव्हा आपली एखादी कविता जाते आणि त्या कवितेतून आपल्याला परत मोबाईलद्वारे काही लोकं जेव्हा रिस्पॉन्स देतात किंवा तुमची कविता चांगली होती, अजून बळ मिळतं. आणि अशी बरोबर. भरपूर उदाहरणं आहेत माझ्याकडे, की आज महाराष्ट्रभरातून बरेच विद्यार्थी फोन करतात. का तर ती माझ्या किशोर मासिकात बालभारतीच्या किशोर मासिकात माझी कविता प्रसारित झाली होती, प्रकाशित झालेली होती. ती प्रकाशित झाली एक डिसेंबर 2022 ला झाली सुंदर सकाळ. पण सुंदर सकाळला एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. पण फेब्रुवारी 24 मध्ये जेव्हा माझी मोबाईल कविता प्रकाशित केली बालभारतीच्या किशोर मासिकाने, तेव्हा ती कविता लहान मुलांमध्ये इतकी आवडली गेली आणि महाराष्ट्रभरातून मला त्या कवितेला रिस्पॉन्स मिळाला. रिस्पॉन्स म्हणजे काय मिळाला? लहान-लहान मुलं फोन करायची. म्हणजे त्यांचे पालक होते किंवा त्यांचे शिक्षक होते. बरोबर. शिक्षक म्हणायचे, की असे सरांनी कविता तुमच्यासाठी लिहिली, तर तुम्ही त्यांना फोन करा. असेच कर्नाटकमधून सुद्धा मला व्हिडिओ तयार करून पाठवला, बाबा ही तुमची अरे कविता वाह! आणि अशा अशा तऱ्हेने मुलांना शिकवली. म्हणजे अशा तऱ्हेने जेव्हा आपल्याला परत रिटर्न काहीतरी येतं ना, तेव्हा अजून बरोबर. आपल्याला उत्साह वाढतो. म्हणजे म्हणजेच साहित्य क्षेत्र एका साहित्यिकाला साहित्य क्षेत्रात आपल्याला असे अनेक पुरस्कार मिळालेले असतात. आपल्यालाही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण या ज्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की मुलांकडून आपल्याला एक अभिप्राय चांगला येणे किंवा जसं आपण म्हणालात आपल्याला बरेच मुलांचे फोनही येत होते. तर त्याने आणखी प्रोत्साहन वाढतं आणि आपल्या लेखणीला बळ मिळतं आणि साहित्यिकासाठी माझ्या मते तरी तोच खरा एक पुरस्कार पुरस्कार. असतो. बरोबर. खरं आहे सर. अ, सर आकाशवाणी केंद्र पुणे येथे अमृत कलश या कार्यक्रमात आपण सहभागी झाला होतात. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण वनवा
वनवा शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी यावर आपलं बरोबर. मार्गदर्शन झालं होतं. हो, हो. तर सर प्रत्यक्ष जेव्हा आपण सादरीकरण करतो, एखाद्या कवी संमेलनामध्ये किंवा जसं आपण आता शाळांमध्ये म्हणालात, तर ते प्रत्यक्ष सादरीकरण आणि आकाशवाणीवरचं सादरीकरण याच्यामध्ये काय फरक असतो? किंवा सादरकर्त्याने कोणती काळजी घेतली पाहिजे? कसं आहे, आता मी तुमच्या समोर बोलतोय ना, तुम्ही एकट्याच आहात. परंतु आत्ता तुम्ही एकटे आहात. परंतु हे जेव्हा रेकॉर्डिंग तुम्ही YouTubeला टाकाल, तेव्हा ते तुमचं किंवा माझं राहत नाही. ते बरोबर. समाजाचं होतं. आणि ह्या बरोबर. देताना मला काय द्यायचंय, हे माझं अगोदर मत झालं पाहिजे, मी काय देतोय. तसं काव्य संमेलनात गेलं, तर काव्य संमेलनात 3 मिनिटाची कविता असते. त्याच्यातून आपण कविता सादर करत असताना पुढचे ऐकतेत का नाही ऐकतेत, ह्याच्याशी काही देणं-घेणं नसतं. फक्त आपण कविता सादर करत असतो. पण मला अनुभव आहे, मी कवितेला उभा राहिल्यानंतर माझ्या प्रत्येक कवितेला जी काही निसर्ग कविता मी सादर करतो, त्या निसर्ग कवितेला निश्चित टाळ्या मिळालेल्या आहेत. मग ह्याने हुरळून मी गेलेलो नाही. तर आकाशवाणीचा जेव्हा मला निरोप आला, ते बाचल सरांच्या मार्फत त्यांनी सांगितलं, की त्यांनी मला ज्येष्ठांचा एक कार्यक्रम आपल्या ह्याच्यात दिलता. म्हणजे त्यांचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे. त्या ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन व्याख्यानाला या म्हणून मला सांगितलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, की असा कार्यक्रम आकाशवाणीवर असतो. अमृत कलश म्हणून. तुम्ही ह्यांना जाऊन भेटा. मी त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं, की माझ्या अशा कविता आहेत ज्येष्ठांसाठी एक आहे. तुम्ही काय करू शकता म्हणे. म्हणलं मी निसर्गात ज्येष्ठांनी जाताना काय काळजी घ्यावी, ह्या विषयावर मी सांगू शकतो. ते म्हणले, "हा ठीक आहे, चांगला विषय आहे तुमचा. तुम्ही आम्हाला हे पाठवा. तुमचं जे तुम्ही सादर करू शकताय त्याचं एक स्क्रिप्ट पाठवा. आम्ही ती मंजूर करून बरं. तुम्हाला कळवू." आणि विशेष म्हणजे माझी पहिली स्क्रिप्ट त्यांना मान्य झाली आणि त्यांनी मला बोलावलं आणि ते जेव्हा आपण सादर करत असतो, रेकॉर्डिंग होत असतं. आपल्या समोर रेकॉर्डिंग होत असतं ते. फक्त ते जाताना आपल्याला एक बोधरेशन असतं, की जो समुदाय बाहेर ऐकणार आहे, त्या समुदायाला आपल्याकडून चुकीची माहिती जायला नको. म्हणून बरोबर. लिहिताना ती काळजी घ्यावी लागते, की आपल्या तोंडून इतर काही शब्द गेला तर त्याचा गैरसमज होतो. समजा मी म्हटलं, की चला निसर्गात जाऊ, काय तिथं काय भीती नाही, काय नाही, धोका नाही, काय नाही. पण असं न करता त्यांना जे काही धोके आणि त्यात मिळणारा आनंद, हे जे स्पष्ट केलं, तेव्हा तिकडून सुद्धा आकाशवाणीकडून सुद्धा त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. आणि तो एक झाला. दुसरा ज्येष्ठांसाठीच ज्येष्ठांनी घ्यावयाच्या काळजी किंवा हा हा जो कार्यक्रम होता, आपलं माझं घर माझं शेतमध्ये वनवा आणि शेतकरी यांना जे काही माहिती द्यावी लागते, ते वन विभागाच्या पातळीवर आपण तपासून आणि जनतेला द्यायचं ते तपासून ते सादर केलं गेलं. आणि त्याला माझ्या वन विभागाकडून वनवा आणि शेतकरी ह्याच्याबद्दल भरपूर प्रतिसाद मिळाला. म्हणजे तुम्ही जी दिलेली माहिती ती बरोबर. बरोबर आहे, चांगली आहे. बरं, बरं. खरंच आहे सर. आणि कसं आहे आता जसं आपण म्हणालात, की चुकीचा शब्द गेला नाही पाहिजे कारण हं. अनेक लोकं ऐकणारे असतात. रेकॉर्डिंग करताना एकच व्यक्ती असेल आणि आणखी कसं आहे सर, की जेव्हा आपण प्रत्यक्ष सादरीकरण करतो, तेव्हा लोकं आपल्या समोर असतात. समोर अ, असतात. बरोबर की नाही? म्हणजे हो, आपण हो. एखादी कविता सादर करत असतो, तर आपले हावभाव चेहऱ्यावरचे दिसत असतात किंवा उभं बरोबर. राहण्याची पद्धत, सादर हो, करण्याची पद्धत असते. आणि वरून आपण जेव्हा करणार, तर आपला आवाज आवाज लोकांपर्यंत पकडून. पोहोचत असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्याचंही म्हणजे अ, अ, जसं माहितीही बरोबर असली पाहिजे, तसंच आपला आवाजही योग्य रीतीने त्या लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. बरोबर आहे. सर तुम्हाला कोणत्या साहित्य प्रकारात जास्त लेखन करायला आवडतं? म्हणजे तसं तर आपण निसर्ग कविता जास्त लिहिलेल्या हं, आहेत. बरोबर. पण मी एक उत्सुकता म्हणून विचारतेय, की कोणता साहित्य प्रकार आपल्याला जास्त आवडतो? नाही का मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की मी माझ्या म्हणजे दारिद्र्यपणावर जास्त लिहिल्या कविता. म्हणजे मी जगलो कसा आणि त्याच्यावरती माझ्या कविता जास्त होत्या. पण त्यानंतर जेव्हा मी निसर्ग कविता लिहायला लागल्या, मला दुसरे शब्दच येत नाहीत आता. निसर्गाशिवाय मला दुसरा कुठलाही शब्द येत नाही. म्हणजे आता समजा आता उन्हाळा पडतोय, दुष्काळ पडण्याची शंका व्यक्त होती सगळीकडून. तर त्याच्यावर कविता लिहाव्या वाटतात किंवा समाजात असं शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही घडतंय त्याला माल त्यांच्या मिळ अनेक रचना किमती मिळत असतात. नाहीत. तो उद्रेक मनातून येतो. परंतु जेव्हा मी लिहितो, लिहून ठेवतो, त्या काही पुढे पाठवत नाही. पण निसर्गाची एक जरी आवडली, चारोळी तयार झाली,
तरी मी लगेच ती WhatsAppद्वारे पाठवत असतो. कारण निसर्ग जर जगला तरच आपण सगळे जगणार आहे. म्हणून मी खरंय. निसर्गासाठी जास्त लिहितो. आणि निसर्ग हाच माझ्यासाठी मी सर्वस्व मानले. त्यामुळं मी बाकीच्या कविता जरी लिहिल्या तरी प्रसारित करत नाही. काव्य संमेलन कुठेही असो, कोणाचंही असो, मी तिथं निसर्ग कविताच सादर करायला जातो. विद्रोही असलं तरी विद्रोही सुद्धा निसर्गच मी सादर करीन. निसर्ग आणि निसर्ग याच्यासाठीच मी कविता सादर करतो. आणि माझी ओळखच तशी झाली, की हे बरोबर. निसर्गाचेच सादर करतो. निसर्गाचं. जशी माझी आता तुम्हाला माहिती आहे झाडाची आरती चांगली महाराष्ट्रभर गाजते. म्हणजे असं बरोबर. वेगळेपण आपण त्यातनं दिलं पाहिजे. खरंय सर. म्हणजे जसं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून म्हणजे आपल्यामध्ये निसर्गाने आपल्याला सामावून घेतलं आहे किंवा आपणही निसर्गाला सामावून घेतलेलं आहे आपल्या स्वतःमध्ये आणि तेच आपण लेखणीच्या माध्यमातून आपण लिहत असता. बरोबर. सर तुमचा अधिकृत झालेला YouTube चॅनल आहे. हं. त्यावर देवीची गाणीही आपली आहेत, निसर्ग हो. गीते तर आहेतच, निसर्ग कविता आहेत. तर त्यातलं एखादं छानसं गाणं आज होऊनच जाऊ दे. गाणं किंवा कविता. हां, मग कसं झालंय हे देवीचं गाणी लिहिण्याचा मला छंद आहेच. म्हणजे मी जरी माणूस म्हणून असलो, की अंधश्रद्धाळू नाही. अन् जरी गाणी लिहिली तरी मला घरचे अजूनही म्हणतात, "तू इतका देवांना पहिलं नावं ठेवायचा आणि आता देवीची गाणी कशी काय लिहिली?" अरे देवीचं गाणं लिहिणं वेगळं आणि अंधश्रद्धा बाळगणं वेगळं. पण नाही मी सर, कसं आहे, श्रद्धा असावी, हो. पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धा नसावी. म्हणून देवीची गाणी लिहिली. खरं तर YouTube चालू केल्यानंतर मी एक गाणं रेकॉर्ड केलं, पाठवलं. व्ह्यूज भरपूर आल्या. पण YouTubeला तुम्हाला माहिती मॉनिटाईज करताना काय 4 तास 4,000 तास पाहिजेत, 1,000 सबस्क्रायबर पाहिजेत. हे लवकर पूर्ण होत नव्हतं. पण देवीच्या कृपेने एक गाणं माझं पडलं आणि ते जे एवढं व्हायरल झालं, की आता व्हायरल 6,00,000 झाली. व्ह्यूज आहेत त्याला आणि माझं मॉनिटाईज झालं आणि मला आता त्याच्यातून थोडे-थोडे का होईना, पण मला पैसे मिळू लागले. मग हा जो उत्साह पाहून मी अजून देवीची गाणी लिहिली. परंतु निसर्ग कविता मात्र लिहिण्याचं मी काही कमी केलं नाही. पण त्यात निसर्ग कविता सुद्धा आहे. चला जाऊ निसर्गात अशी कविता जी आहे, ते मी तुमच्या पुढे सादर करतो. अ, चालेल, नक्कीच अ, चालेल. कारण मला आता ते सादर करताना सुद्धा कागदाचा आधार घ्यावा लागतो. पाठवत नाहीत कविता आता. तर मी काही ही हरकत गीत नाही तुम्हाला सर. अ, म्हणून दाखवतो माझ्या सुरात असं जिथं मी जातो तिथे हे निसर्ग गीत नक्की सादर करत असतो. चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, मानसात निसर्गाचं घट्ट करू नातं, मानसात निसर्गाचं घट्ट करू नातं, रोप लावू डोंगराला हिरवी करू रानं, रोप लावू डोंगराला हिरवी करू रानं, दाटी करू डोंगराला कमी करून, दाटी करू डोंगराला कमी करून, बोलावून पावसाला दुष्काळाला मात, बोलावून पावसाला दुष्काळाला मात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया, आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया, देवगावी तुकाच्या त्या झाडावर माया, देवगावी तुकाच्या त्या झाडावर माया, झाडालाही देव मानो जोडू झाडा हात, झाडालाही देव मानो जोडू झाडा हात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, देऊ एक ललकारी झाडे लावा दारी, देऊ एक ललकारी झाडे लावा दारी, जिथं तिथं मोकळीक झाडे लावा सारी, जिथं तिथं मोकळीक झाडे लावा सारी, जाग करू मानसाला पेटवून वात, जाग करू मानसाला पेटवून वात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, पंढरीच्या विठोबाची नित्य करू वारी, पंढरीच्या विठोबाची नित्य करू वारी, वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी, वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी, झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात, झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं, चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. अशा खूपच पद्धतीने छान सर, खूपच छान. म्हणजे चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं. म्हणजे आपण एक जनसमाजाला एक आव्हानच केलंय. हं. या आपल्या गीताच्या किंवा कवितेच्या माध्यमातून. त्याच्यात सर्वच आलंय.
सर्वच गोष्टींचा उल्लेख आलेला आहे आणि आपण प्रत्येकाने जिथे जागा मिळेल तिथे, जिथे जागा असेल तिथे वृक्षारोपण किंवा वृक्ष लागवड केली पाहिजे. केली हा एक पाहिजे. आपण मोलाचा संदेश दिलेला आहे. बरोबर. खूपच छान सर, खूपच हं, छान. हं. अ, सर आता आपण साहित्याबद्दल इतक्या गप्पा करतोय, लिहितोय. तर साहित्य विषयक एक रॅपिड फायर म्हणून आपण एक असा एक सेगमेंट घेत आहोत, की ज्याच्यामध्ये मी साहित्य विषयक आपल्याला 4-5 प्रश्न विचारते आणि त्याची हां. आपण उत्तरं द्यायची आहेत. बरं, बरं, बरं. तर सर एक मजेशीर अनुभव म्हणून एक खेळ खेळण्यासारखा म्हणून आपण हा खेळ घेत आहोत. बरं, बरं, बरं. तर पहिला प्रश्न आहे, साहित्याचे प्रमुख प्रकार कोणते? साहित्याचे प्रमुख प्रकार गद्य आणि पद्य. या बरोबर. दोन्हीपैकी एकात कोणतरी काहीतरी लिहू शकतं. खरंय सर. दुसरा प्रश्न, श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण ओळखणार नाही. त्या साने गुरुजी म्हणून सगळे महाराष्ट्र ओळखतात. सगळा सगळ्या महाराष्ट्र जगात ओळखतात. ओळखते. खरंय, खरंय सर. हां. साने गुरुजी खरंच. आणि म्हणजे त्या पुस्तकाने खूप दिलेलं आहे. बरोबर आहे. सर्वांसाठीच, लहान मुलांना सर्वांसाठी. प्रोत्साहन आणि सगळं दिलेलं आहे. सर्वांसाठीच. बरोबर सर. पुढचा प्रश्न आहे सर, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? म्हणजे त्यांचे मूळ नाव काय आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे त्यांचं मूळ नाव आहे. बरोबर सर. हं. सर पुढचा प्रश्न तर तुमच्याशी निगडीतच आहे. बरं. रानकवी कोणाला संबोधले जाते? अरे ते आम्हाला तर काय म्हणते नादो महानोरे रानकवी म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर काय आपल्या देशभर प्रसिद्ध झाले. कारण त्यांच्या रानकविता इतक्या चांगल्या आणि खरंय. सुंदर आहेत. त्याच्यामुळं खरंय, खरंय. म्हणूनच म्हणाली तुमच्याशी निगडीत कारण तुम्हीही एक निसर्ग कवी आहात आणि तुम्ही इतकं छान लिहिताय. हं. तर पुढचा प्रश्न आहे, कृष्णकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? यशवंतराव चव्हाण. मस्त सर, छान. आपला खूप छान अभ्यास आहे साहित्याचा आणि अगदी पटापट आपण आपल्या सेगमेंट जो रॅपिड फायर आहे त्याच्याप्रमाणे आपण एकदम रॅपिडली इन्स्टंट सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. खूपच धन्यवाद. सुंदर सर. हं. सर आपल्याशी म्हणजे गप्पा गोष्टी करताना कसा वेळ जातोय कळतही नाहीये. हं. खूप छान सर. सर आता आपण थोडं शेवटाकडेच वळतोय. हां. आपण वाचन केलंय, लेखन केलंय, इतक्या सुंदर निसर्गावर आधारित कविता लिहिल्या आहेत किंवा जसं आपण म्हणालात, की आपण देवीची गाणी लिहिलेली आहेत. अनेक पुस्तकांचं आपण परीक्षण केलंय. सर आपण थोड्याच दिवसापूर्वी माझा शब्दरक्षा कविता संग्रह आपल्याला भेट म्हणून हं. दिला होता. त्याचंही बरं. आपण सुंदर परीक्षण केलेलं आहे. तर सर मी काही तुम्हाला म्हणजे आदर्श कवी किंवा लेखक कोण असतो असं काही विचारत नाहीये. फक्त पल्पच्या मंचावरून आमच्यासारख्या कवी लेखकांना आपण काय संदेश द्याल? मी हेच सांगेल, की आपण जे लिहितोय ते समाजासाठी लिहिलं पाहिजे. समाज हा आपल्या कवितेकडे बघत असतो. आपण म्हणतो आज कविता लिहिली. काही जण बरेच जण लिहितात. म्हणजे मीच लिहितो असं नाही. माझ्या कवितेत चुका असतील, बरोबर आहे. पण त्या चुका जर आपण करतोय, वारंवार करतोय आणि आपल्याला एखादा साहित्यिक सांगतोय, "बुवा तुमचं इथं चुकतंय." तर ती ऐकण्याची वृत्ती आपली सगळ्याचीच पाहिजे. जसं समीक्षण होत असताना, पुस्तकाचं समीक्षण होत असताना, एखाद्याचं लिहिलं किंवा तुझं लिखाण हे बरोबर नाही, तर त्याने ते राग नाही मानला पाहिजे. समीक्षण हा समीक्षक त्याच्या कुठल्या भावनेतून म्हणत असतो, ती त्याची भावना असते. लेखकाने कुठल्या भावनेतून लिहिलं असेल, त्याची भावना लेखकाची असते. समीक्षण करणे हा समीक्षकाचं काम आहे. आणि जोपर्यंत आपल्या कविता संग्रह असतील, ललित लेख असतील, कथा संग्रह असतील, याच्यावर जोपर्यंत अनेक समीक्षण होत नाहीत, तोपर्यंत तो कथा संग्रह किंवा कविता संग्रह परिपूर्ण नाही असं मला तरी वाटतं. म्हणून कुणीही आपल्यापैकी कुणी साहित्य पल्पचाच काय, अजून कुठल्याही गटाचा असो किंवा कुठल्याही संस्थेचा असो, त्या लेखकाने बरोबर. आपण जे देणार आहे, ते समाजासाठी देणार आहे. ते आपली नसते. कविता जोपर्यंत आपल्या खिशात किंवा आपल्या वहीत असते, तोपर्यंतच ती आपली असते. पण जेव्हा आपण समाजासाठी ती कविता दिलेली असते, त्यातून ते येणाऱ्या सगळ्यांची होते. प्रतिक्रिया, त्याच्यातून येणारे काही असतील, म्हणजे चांगले अनुभव असतील, काहींना वाईटही अनुभव माहिती येतात. असतील. बरोबर. तर ते वाईट आणि चांगले अनुभव सोसण्याची ताकद आपल्यातच पाहिजे. अगदी कारण खरंय. कारण आजकाल समाज चांगली कवितेला सुद्धा दोष देणारे आहेत. आज आपण बघतोय की मागल्या संदर्भ घेऊन ज्या ऋषीमुनींनी लिहिलं असेल किंवा कुणी लिहिलं असेल त्याच्यावर सुद्धा
लोक चांगलं नाही म्हणणारे आहेत. टीका टिप्पणी आपण तर करणारे असतात. आपण तर कुठे आहे? आपण तर काय 2 पुस्तकं छापली म्हणजे आपण मोठं झालो असं नाही. तर आपली बरोबर. त्यातली एखादी कविता सामान्यांसाठी, जनतेसाठी जर उपयोगी ठरत असेल, निसर्गासाठी उपयोगी ठरत असेल, त्यातून जर चांगलं देता येत असेल, तर ते आपलं भाग्य आहे म्हणायचं आणि कोण त्याला नावं ठेवत असेल, तर त्यालाही नमस्कार सांगायचा आणि जो चांगला म्हणत असेल त्यालाही धन्यवाद द्यायचं. एवढी ताकद आपल्या साहित्यिकामध्ये पाहिजे, तरच तो पुढे जाऊ शकतो. खरंय सर. असं म्हणतात ना, की निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर. कारण निंदकाने जरी आपली निंदा केली, तर आपण त्याच्यातून आपलीही जर काही चूक झाली असेल, तर ती आपण मान्य करून आणि आपण ती सुधारली पाहिजे. सुधारली आणि पाहिजे. चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभव आपण घेऊन ते पचवता आले पाहिजेत. बरोबर. खरंच आपण आणि त्याच्यातूनच आपण पुढे गेलं पाहिजे. हं. खरंच खूप छान आणि मोलाचा संदेश सर आपण दिलेला आहे. धन्यवाद. तर आपण वनाधिकारी म्हणून दुर्गम भागात ड्युटी करत असताना आपल्याला कुटुंबापासूनही दूर राहावं लागलं असेल किंवा या आपल्याला आपला जो निसर्ग आहे, आपण जर कधी एकटे असाल आपल्या एकाकीपणात, निसर्गच आपला सखा बनला, हे तुमच्या चित्रवर्णनातून, तुमच्या लिखाणातून, तुमच्या साहित्यातून नक्कीच जाणवतं. सर आपण कवितांच्या माध्यमातून केवळ साहित्य सेवा नाही, तर एक पर्यावरण दूत निसर्ग मित्र म्हणून आपण कार्य करत आहात. सर, आज आपण पल्पपच्या या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत कार्यक्रमामध्ये आलात. आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपले इतके सुंदर विचार मांडलेत. त्याबद्दल मी संपूर्ण पल्पप परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. असंच काही आवश्यकता वाटेल तिथं निसर्गासाठी मी पल्पसाठी कायम तयार असेल. धन्यवाद पुनश्च एकदा. पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधणार आहोत. काळजी घ्या. पुन्हा भेटूया. वाचत रहा, लिहित रहा. तोपर्यंत मी पल्पप आर.जे. सुरक्षा तुमची रजा घेते. धन्यवाद.